नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सामान्य नाम हा टॉपिक बघणार आहोत. आतापर्यंत आपण नाम म्हणजे नाम टॉपिक, त्याच्यानंतर वचन आणि त्याच्यानंतर लिंग आणि आता आपण सर्व सामान्य रूप ते आपण बघणार आहोत. याच्यावर मित्रांनो, सामान्य रूप म्हणजेच काय? नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावून नामाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव हे लावण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात होतो. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी किंवा शब्दयोगी अवयव लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही आणि परकीय भाषेतून आलेले जे शब्द असतात त्याचे सामान्य रूप होत नाही. अकारांत आणि इकारांत व उकारांत शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर उदाहरणार्थ आहे झाड हा काय? झाड आहे हा मूळ शब्द आहे. झाड हा मूळ शब्द आहे. मूळ शब्द. तर आपण याला विभक्तीचे प्रत्यय लावू. झाडाच्या. मित्रांनो, कोणतेही सामान्य रूप जर ओळखायचे असेल तर कोणत्याही शब्दाला त्याचे शेवट चा शब्द लावा. तर इथं झाडा हा आहे सामान्य रूप. झाडा हा आहे सामान्य रूप. झाडचा सामान्य रूप आहे ट्रिक करायचे. ट्रिक. त्याला चहा शब्द लावायचा. कोणत्याही शब्दाला चहा शब्द लावायचा. म्हणजे झाडचा आपण असं म्हणणार का नाही. झाडाचा म्हणजे झाडा हा सामान्य रूप झाला. तर पुल्लिंग नामाचे सामान्य रूप कसे होतात? पुल्लिंग नामाचे सामान्य रूप कसे होतात? अकारांत. मित्रांनो, अकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप होताना आकारांत होते आणि आकारांत या पुल्लिंग नामाचे सामान्य रूप होताना यकारांत होते आणि इकारांत नामाचे सामान्य रूप होताना यकारांत होते आणि उकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप होताना वकारांत होते आणि ओकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप होताना ओकारांत होते. ओचा ओ होते. हे मित्रांनो, हे एक्झाम मध्ये अशा पद्धतीने विचारले जातात. नाहीतर मित्रांनो, इथं काही लक्षात ठेवण्याची तेवढी आवश्यकता नाही. कोणत्याही शब्दाला आपण चा लावायचं. चा. बघा, माणूस, माणसाचा लिहा. माणूस, माणसाचा, माणसाचा म्हणजेच माणूसचा सामान्य रूप काय झाला? चा. हा लक्षात नाही ठेवला तरी चालेल, पण हा एक्झाम मध्ये विचारतात म्हणून हे नियम आहेत ते लक्षात ठेवा मित्रांनो. माणसाचा. बेडूक, बेडकाचा, बेडकाचा हा सामान्य रूप झाला. डोंगराचा, डोंगराचा हा चा काढून टाका मित्रांनो. सूर्याचा, या होते सूर्याचा. निर्णयाचा हा चा शब्द काढून टाकायचा मित्र. खांबाचा, बेलाचा. कोणत्याही शब्दाला चा लावायचा. आता डोळा, डोळ्याचा, डोळ्या.
चा. जर मित्रांनो तुम्ही आचा आचा या पण होते, हा पण तुम्हाला लक्षात नाही राहिला तरी कोणत्याही शब्दाला चा लावा. त्याच्यानंतर डोळ्याचा चा काढून टाका. डोळ्या, डोळ्या हा झाला सामान्य रूप. डोळाचा सामान्य रूप डोळ्या झाला. कोयता, कोयत्याचा लिहा. कोयत्या, त्या चा चा, तर कोयत्या हा झाला सामान्य रूप. वाडा, वाड्याचा, वाड्याचा ड्या सामान्य रूप झाला. मळा, मळ्याचा, मळ्याचा. घोडा, घोड्याचा, घोड्याचा. हा सामान्य रूप झाला मित्रांनो घोड्या, घोड्याचा. अपवाद काय आहे? काका, काका, काकाचाच, म्हणजेच काकाचा चेंज होत नाही, या होत नाही. काकाचा काकाच होईल. काकाचा. दुसरा आहे मामाचा, मामाचा, म्हणजेच काकाचा यामध्ये होत नाही, काकाचाच. कोणत्याही शब्दाला चा लावून बघायचं मित्रांनो. कोळी, कोड्याचा, कोड्याचा. तेली, तेल्याचा, तेल्याचा. माळी, माळ्याचा, माळ्याचा, म्हणजेच माळ्या, तेल्या, कोळ्या. आणि धोबी, धोब्याचा, धोब्याचा. तर धोब्या हा आहे. अपवाद काय आहे? ऋषी, ऋषीचा. मुन्नी, मुन्नीचाच होईल. भटजी, भटजीचा. भंतोजी, भंतोजीचा. हत्ती, हत्तीचा. नदी, नदीचा. म्हणजे कोणत्याही शब्दाच्या शेवटी चा लावा, त्याच्यानंतर सामान्य रूप बरोबर होते. भाऊ, भावाचा, भावाचा. बघा मित्रांनो, इथं उचा वा होते, हा आपण लक्षातही नाही ठेवला तरी भाऊ, भाऊचा आपण म्हणत नाही, भावाचा म्हणतो. भावाचा. जळू, जळूचा, जळवाचा, जळवाचा, जळवाचा. नातू, नातवाचा, नातवाचा, नातवाचा. त्याचप्रमाणे आहे धनको, धनकोचा, धनकोचा, म्हणजे धनकोचा धनकोच होते. ऋणकोचा नको चा. हा आहे मित्रांनो सामान्य रूप ऋणको. बिटकोचा, बिटकोचाच होईल. त्याच्यानंतर आहे पुल्लिंग नामाची शेवटी सा असेल, पुल्लिंग नामाच्या शेवटी सा असेल तर त्याचा स्या होते, म्हणजे पैसा, पैशाचा होईल. पैशाचा. आरसा, आरस्याचा. ससा, सस्याचा. सस्याचा. हे आहेत मित्रांनो सामान्य रूप. हा सामान्य रूप आहे. कोळी, कोड्याचा. अच्छा काढून टाका मित्रांनो. चा, घोड्या, घोड्याचा होईल. चा हा शब्द काढून टाकावे. चा, चा, चा. बेलचा, बेलाचा. आता याच्यानंतर आहे स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना कोणते नियम आहेत? जर तुम्ही कंबाईनचा किंवा राज्यसेवेचा जर अभ्यास करत असाल तर हे नियम पाठ करा, पाठांतर तुम्ही करू शकता. अचा काय होते? अकारांत. याला कशा पद्धतीने असतात? अकारांत. तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न येईल, अकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना एकारांत होते आणि इकारांत होते, आणि आकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना एकारांत होते. इकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना एकवचनी नाम इकारांत होते आणि अनेकवचनी नाम याकारांत होते. या पद्धतीने एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. पण आपल्याला हे जर तुम्हाला कोणतेही नियम नाही
माहीत राहिले नाही तरी तुम्ही कोणत्याही शब्दाच्या शेवटी चा लावा. याचे बागचा सामान्य रूप करायचं असेल तर बागेचा लिहा. चा लावा. गे चा झाला. बागचा ये बागेचा. लाटेचा चा शब्द काढून टाका मित्रांनो. लाटचा लाटे. वाटेचा वाटे. भिंतीचा भिंतीचा. तर भिंती हा सामान्य रूप झाला. विहिरीचा तर विहिरी हा सामान्य रूप झाला. म्हणजे कोणत्याही शब्दाच्या शेवटी चा शब्द लावा तो बरोबर तुम्हाला आन्सर मिळते, सामान्य रूप मिळते. दिस्याचा. कन्येचा. दिस्या होईल दिसेचा. कन्येचा. हवेचा. कन्येचा. आणि शाळेचा. शाळाचा सामान्य रूप शाळे होईल आणि कन्या याचं सामान्य रूप कन्ये होईल. तर त्याला आपण कसे कन्ये पाठांतर नाही करायचे इथं. कन्येचा कोणत्याही शब्दाला चा ही ट्रिक आहे मित्रांनो. बकरीचा ईच होते. बकरीचा. साडीचाच होईल. फांदीचा. दासीचाच. आणि अनेक वचन करताना या होते. बकरी अनेक वचन. बकऱ्यांचा. रॅन होईल. बकऱ्या. साडीच्या. साड्यांचा. आणि दास्यांचा. जेव्हा अनेक वचन होते तेव्हा या हा प्रत्यय लागला जातो. सासूचा अनेक वचन सासूच होते. सासूचा एक वचन सासूच होते. सासूचा. वधूचा. सासूच होईल. वधूच होईल. आणि पिसूचा वधूच होईल. जर त्याचे अनेक वचन करायचे असेल तर सासवा हा होईल. वधवाचा. पिसवाचा. हे अनेक वचन होईल. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर नपुंसकलिंग नामाचे आपण पुल्लिंग नाम, स्त्रीलिंग नाम आणि आता याच्यानंतर आपण नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप करताना अकारांत याला कशा पद्धतीने वाचायच्या ते मी सांगितलं. अजून एकदा सांगतो. अकारांत नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप होताना आकारांत होते. असाच एक्झाम मध्ये विचारले जाते मित्रांनो. इकारांत नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप होताना यकारांत होते आणि उकारांत नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप होताना आकारांत होते आणि यकारांत नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप होताना यकारांत होते. तर दार हे मित्रांनो जर तुम्ही मोठ्या परीक्षेचा अभ्यास करत असाल, पण आता पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये पण असे टाईपचे प्रश्न विचारले जातात, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवून टाकाल मित्रांनो. हे एकदम मी डायग्रामॅटिक काढून मी तुम्हाला इथं समजावून आहे. याच्यानंतर दारेचा. चा हा चा शब्द काढून टाका मित्रांनो. याचा दारचा सामान्य रूप झाला घराचा. चा हा तुमचा सामान्य रूप झाला. चा काढून टाका. गावाचा. गावा हा तुमचा सामान्य रूप झाला. चा काढून टाका मित्रांनो. याच्यानंतर आहे लोण्याचा. तर लोणीचा सामान्य रूप लोण्या होईल. मिऱ्याचा. तर मिऱ्या हा सामान्य रूप झाला. पाण्याचा. पाण्या हा सामान्य रूप झाला. वासराचा.
वासराचा लिहितो आपण, वासराचा. तर वासरूचा सामान्य रूप वासरा झाला. पाखरूचा पाखरा, पाखराचा. तर पाखरूचा सामान्य रूप पाखरू झाला. कोकरूचा कोकराचा, कोकरूचा सामान्य रूप कोकरा झाला. आणि डोकेचा सामान्य रूप डोक्याचा, कारण त्याला आपण डोकेचा असं आपण म्हणत नाही, डोक्याचा म्हणतो, डोक्याचा. आणि तळ्याचा, आणि मटक्याचा. हे आहेत मित्रांनो सामान्य रूप. जर तुम्ही जर राज्यसेवेचा किंवा मोठ्या परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर हे नियम तुम्हाला पाठ करणे आवश्यक आहे. जर हे नियम तुम्हाला पाठ पण नाही असतील आणि तुम्हाला सामान्य रूप ओळखा म्हणायचे असेल तर कोणत्याही नाम शब्दाच्या शेवटच्या हा प्रत्यय लावून बघा. हा विभक्तीचा प्रत्यय षष्टीचा. हा प्रत्यय लावून बघा, तुम्हाला सामान्य नाम येऊन जाईल. सामान्य नामाचे आन्सर तिथं मिळून जातील. तर आतापर्यंत आपण प्रत्येक शब्दाला पुल्लिंग नामाचे असो की स्त्रीलिंग नामाचे असो की नपुंसकलिंग नामाचे असो, त्याच्या शेवटी आपण चा शब्द लावला. ते आपण रूल नियम लक्षात नाही ठेवला तरी आपल्याला सामान्य रूप मिळाला. तर हा आजच्या टॉपिकचे नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर या नंबरवर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून लिहावे, नोट्स लिहून पाठवावे. जर मित्रांनो तुम्हाला आजच्या लेक्चर मधून काहीतरी शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करो, राज्यसेवेचा अभ्यास करो, तलाठीचा अभ्यास करो, कंबाईनचा अभ्यास करो, हा टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा सिलेबस मध्ये नाही आहे. सामान्य रूप चॅप्टर मध्ये ओळखण्याची साधी ट्रिक मधला तर कोणत्याही शब्दाचे शेवटला चहा प्रत्यय लावून बघा, तुम्हाला सामान्य रूपाचे आन्सर आपोआप मिळून जाईल. तर थँक्यू मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.